हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मित आणि रिधूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजपासून आपण उन्हाळी वाळवणाला सुरुवात केली आणि आजचा ना आपला पहिला दिवस आहे. त्यामध्ये आपण बघणार आहोत साबुदाणा बटाट्याचे पापड. तेही एकदम खुसखुशीत आणि डब्बल टिब्बल फुलणारे. तर चला व्हिडिओला सुरुवात करू आणि हो, व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून खूप साऱ्या टिप्स ज्या आहे ना त्या तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि हो, व्हिडिओच्या शेवटी जाऊन छान अशी कमेंट करा तुम्हाला रेसिपी कशी वाटली, किंवा मग जे काही आहे त्याच्यामध्ये काही चुका असेल काही असेल तर आवर्जून कमेंट करा. चला, साबुदाणा बटाट्याचे मशीनचे पापड करण्यासाठी इथे मी 1 किलो आलू घेतलेले आहे. त्याला स्वच्छ धुवून छान आता कुकरमध्ये 2-3 शिट्ट्या होण्यासाठी ठेवून देते. आणि इथे कुकरची ना एखादी शिट्टी थोडीशी जास्तच घ्यायची आहे. कुकर थंड होईपर्यंत साबुदाणा जो आहे तो घेतलेला आहे. 1 पाव साबुदाणा घेतला आहे 1 किलो आलूसाठी. तर इथे आपण अर्धा किलो साबुदाणासुद्धा घेऊ शकतो, कारण की कमी जास्त प्रमाण जरी असलं ना तरी पण ही जी प्रोसेस आहे तर व्यवस्थित केली तर अजिबात पापड हा बिघडत नाही. तरीसुद्धा तुम्ही 1 किलो बटाट्यासाठी 1 पाव साबुदाणा घेतला तरीही चालते. आता इथे ह्या सगळ्या गोष्टी मी करतच होती. तोपर्यंत स्मितू आणि रिधू गेलेले होते मार्केटमध्ये, कारण की त्यांच्या चप्पल्स तुटलेल्या होत्या आणि मार्केटमध्ये गेल्यावर ते काहीतरी वेगळं घेऊन येणार नाही, खाण्याचं खेळण्याचं असं कधी होत नाही. तर चप्पल तर घेऊन आलेले होते, सोबतच मस्त पिण्यासाठी फ्रुटी घेऊन आलेले होते. अजूनपर्यंत आंबे तरी घरी यायचे आहे, पण त्यांची फ्रुटी मात्र पिणं चालू झाली. सोबतच आईस्क्रीमही खाणं सुरू झालेले आहे. तर बघा, आता मुलांचं एवढं सगळं करतपर्यंत कुकर छान थंड झालेला होता आणि तोपर्यंत साबुदाणासुद्धा छान असं भाजून ठेवला ना तर तो छान कडक झालेला होता. आता इथे आलू जे आहेत तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने बॉईल झालेले आहे, एकदम व्यवस्थित, म्हणजे त्याला दाबलं ना हाताने तरीसुद्धा ते मॅश होते. अशाच पद्धतीचे आलू छान इथे पापडसाठी आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहे. म्हणूनच म्हटलं की एखादी सिटी थोडीशी जास्त करायची. त्यानंतरनं यांनी खायसाठी आणलेली होती जलेबी, म्हणजे सोबत आता मार्केटमध्ये गेले तर सकाळची वेळ असल्यामुळे फ्रेश जलेबी होती आणि इतकी छान क्रिस्पी होती ना, म्हटलं पापड राहू द्या साईडला, तोपर्यंत मी खाऊन घेते आणि त्याच्यानंतर मग लागते, कारण की पापड बनवायला बसल्यावर बराच असा वेळ जाणार होता. तर इथे अशा पद्धतीने पुरणाची चाळणी घेतलेली आहे आणि त्यावर हलक्या हाताने जरी फिरवलं ना ग्लासनी तरीसुद्धा बटाटा जो आहे तो व्यवस्थित असा मॅश होत होता आणि थोडाफार खराब होता. तर त्याला असं काढून वगैरे घेतलं आणि या पद्धतीने जर आपण आलू जे आहे ते चाळणीवर ठेवून असे मॅश केले ना तर असं जर एखादी खराब वगैरे आलू राहिला तर तो व्यवस्थित असा दिसून येतो आणि छान असा बाहेरच्या बाहेर राहते, म्हणजे काळपटपणा जो आलूला येतो ना पापडांना नंतर, तसं येण्याचे अजिबात चान्सेस वगैरे राहत नाही. तर या पापडांची जरी रेसिपी आहे ना मी शॉर्टमध्ये टाकली तरीसुद्धा एक प्रॉपर असा लाँग व्हिडिओ येईल. त्याच्यामध्ये पूर्ण प्रिपरेशनपासून तर तळणेपर्यंत, म्हणजे आपण जोपर्यंत पापड बनवतो, वाळवतो आणि तळतो, खाण्यापर्यंतच्या सगळ्या प्रोसेस मी त्यामध्ये सांगणार आहे. कारण की व्लॉग व्हिडिओ वेगळा असते आणि प्रॉपर जी रेसिपी असते ना ती थोडीशी वेगळी असते. तर तुम्हाला त्यामुळे थोडंसं व्हॉइस ओव्हरमध्ये बदल दिसत असेल तर ते समजून घ्या. तर आता इथे पावडर बनवून घेतलेला आहे मिक्सरमधून साबुदाण्याचा आणि तो त्या आलूमध्ये टाकून घेतला आणि आपल्या आवडीनुसार इथे आता मिरच्या घ्यायच्या आहे. जर जास्त तिखट पाहिजे असेल तर थोड्याशा अजून मिरच्या इथे वाढवायच्या, पण एवढ्या सफिशियंट आहे, कारण की थोडंसं जेव्हा आपण तळतो ना पापड तेव्हा ठसका लागतो, त्यामुळे एवढ्या जरी टाकल्या ना 5-6 मिरच्या तरी खूप होते. आणि जेव्हा आपण वाळवणीचे पदार्थ बनवतो तर गरजेपेक्षा मीठ थोडंसं कमी टाकायचं, कारण की जेव्हा आपण पापड वाळवतो आणि ते नंतर खातो ना कोरडे तेव्हा त्याच्यामध्ये मीठ जरासं जास्त होते. त्यामुळे एवढं कमी मीठ टाकलं ना तरीसुद्धा या पापडांना व्यवस्थितपणे ते लागून जाते. कारण की आपण हे जे पापड आहे धापोडे किंवा मग कुरड्या अशा पद्धतीचे नाही आहे, हे पापड आपल्या मशीनचे आहे. त्यामुळे इथे तुटण्याचे किंवा क्रॅक जाण्याचं असं काही नसते. पापड खार वगैरे वापरतो ना आपण, सोडा वगैरे, तेव्हा ते प्रमाण थोडंसं मोजून व्यवस्थित परफेक्ट पाहिजे. पण मिठाचं प्रमाण कमी जरी घेतलं तरीसुद्धा आपला पापड हा व्यवस्थित होतो. तर इथे छान असा त्याला गोळा करून घेतलेला आहे. पाणीही नाही लावलं तरीसुद्धा त्याचा छान असा गोळा तयार झालं. त्यानंतर डबल बॉयलर मेथडनी इथे मी कटोरं ठेवलेलं आहे खाली, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं ग्लासभर आणि त्याच्यावर पुरणाची चाळणी ठेवून हे जे आपलं मिश्रण तयार होतं ते ठेवून दिलं आणि आता इथे वाफ घेण्यासाठी बॉईल करून घेते मी ते.
तोपर्यंत ना देवपूजा ही माझी व्हायची होती, तर म्हटलं चला आता सगळे कामं तर आटोपलेले आहे. स्वयंपाक करून घेतला, कारण की ह्या छोट्या-छोट्या गोष्टी असते ना पापडांच्या, त्याच्यासाठी बराच असा वेळ लागतो आणि जर कामं टाकून पापडांच्या मागे लागलं तर असं वाटते आपले कामं व्हायचे आहेत. त्यामुळे पापड आपण थोडेसे कमी जास्त करतो, ढोकळ बारीक. म्हणून मी काय करते ना, पहिले सगळं कामं वगैरे करून घेते आणि त्यानंतर मग पापड वगैरे बनवायला घेते. तर आता इथे देवपूजा झाली तोपर्यंत 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं हे जे मिश्रण आहे ते तयार आहे. हाय फ्लेमवर ठेवून दिलं मी. पूजा माझी काही खूप जास्त राहत नाही, 5 मिनिटामध्ये होते. तर 5 ते 7 मिनिटामध्ये इथे पापडाचं मिश्रण आपलं तयार झालेलं आहे आणि आता हे असंच्या असंच घ्यायचं आणि लगेचच मग त्याचे गोळे वगैरे करून पापड बनवण्यासाठी घ्यायचे. तर आता इथे जे काही मिश्रण आहे ते हाताला चटके बसते सुरुवातीला थोडेसे, तरीसुद्धा पाण्याचा हात किंवा तेलाचा हात घ्यायचा, छान गोळे तयार करून घ्यायचे. एकसोबत 10-12 गोळे तयार करून घ्यायचे, म्हणजे पापड पटपट बनवायला लागलं ना की चांगलं वाटते. एक गोळा करायचा, परत पापड करायचं किंवा मग दोघं तिघं जण असले ना पापड करायला तर आणखीनच चांगलं. कारण की एकजण गोळे करायला, एकजण पापड मशीनमध्ये प्रेस करून द्यायला आणि एकजण वाळवायला जर असलं ना तर हे पापड 1 किलोचे 10 ते 15 मिनटात उरकते. इतके फास्ट हे पापड बनते. तर आमचा रिदू बसलेला होता, तो म्हणत होता की मम्मी मी गोळे करून देतो, पण गरम असल्यामुळे त्याला काही जमलं नाही आणि रिदू त्रास देतो, म्हणून मी तुला म्हटलं की तू तिकडे जाऊन बस, कारण तू करायला बसशील तर तोही त्रास देईल. त्यामुळे आता दोघांनाही बाजूला ठेवलं आणि यांनी थोडेसे गोळे करून दिले आणि मग नंतर मी पटापट पापड जे आहे ते बनवायला घेतले. अशा पद्धतीने आमचा आजचा जो पहिला दिवस होता पापडांचा तो मस्तपैकी गेलेला होता. छान मस्त 1 किलोचे पापड झाले. 1 किलोमध्ये 100 पापड बनून तयार होते. तर तुम्ही घरी बनवता पापड की विकतचे आणता? कमेंट करून नक्की सांगा. मी तर हर वर्षी म्हणते की मी यावर्षी काही लावून घेणार नाही उन्हाळी वाळवण, पण शेवटी काय करते, थोडं थोडं करून घेते. यावर्षी तर अजिबात विकतही आणायचं नव्हतं आणि घरीही बनवायचं नव्हतं. होते मागच्या वर्षीचेच पापड, पण म्हटलं असू द्या, थोडीफार रेसिपी ही तुमच्यासोबत शेअर होऊन जाते आणि त्याचबरोबर बनवल्याचं जे समाधान असते ना, नेहमी करत आली आहे त्याच्यामुळे, तर तेही आपल्याला मिळते. घरी बनवलं तर कधीही तळायला होते आणि यांच्या जर सतत बाहेर ड्युट्या असते ना, त्यावेळी मग मुलांना टाईमपास म्हणून मी तर नेहमी नेहमी बाहेर त्यांना घेऊन जाऊ शकत नाही कुठेतरी, तर मुलं खूप बोर होते आणि अशा वेळेस त्यांना काहीतरी खायचं पाहिजे. त्यावेळेस त्यांना हे एक बेस्ट ऑप्शन आहे. घ्यायचे 2-4 पापड तळून द्यायचे, मुलंही खुश आणि आपल्या घरातही छान असे डबे भरून राहते. डबे रिकामे असले तर चांगलं वाटत नाही, त्यामुळे पापड हा एक बेस्ट ऑप्शन वाटते. म्हणून मी उन्हाळ्यामध्ये थोडीशी 2-3 दिवस कसरत करून हे पापड जे आहे ते रेडी करूनच घेते. तर आता इथे मस्त असे पापड जे आहे ते उन्हामध्ये वाळू घातले. दुपारी ना छान मस्त पापड वगैरे करून आराम केला. थोडासा व्लॉग वगैरे होता तो एडिट केला आणि मुलं आता बाहेर खेळायला गेले. स्मितू बॅडमिंटन क्लासला गेला आणि अहोसुद्धा त्याच्यासोबत गेलेले आहे. तर हे बघू शकता पापड. खूप छान जे पापड आहे ना ते बनवून मस्त झालेले आहे. मी बॅक कॅमेराने दाखवते तुम्हाला. आज ऊन खूप होती आणि त्यामुळे ना लवकर जे पापड आहे ते आपले सुकून रेडी झालेले होते, एकदम कडक झालेले होते. तरीसुद्धा 1-2 उन्हा ज्या आहे त्या आपल्याला द्यावंच लागते. उन्हाळी वाळवण जे आहे ना ते कडकडीत जर वाढवलं तर वर्षभर छान असं टिकून राहते आणि याला तेलाचं प्रमाण थोडंसं होतं, म्हणजे पॉलिथिनला वगैरे सुरुवातीला तेल लावलं त्यामुळे ज्याचा जो काही वास असतो ना आपल्या तेलाचा, तर तो सुद्धा वाळवल्यामुळे निघून जातो. त्यामुळे छान असे कडकडीत वाळवायचे 2-3 दिवस आणि त्याच्यानंतरच या पापडांना डब्यामध्ये पॅक करून ठेवायचं. वर्षभर ते छान राहते. वर्ष काय 2-2 वर्ष पापड जे आहे ना ते अजिबात खराब होत नाही. तर इथे बघू शकता तुम्ही किती छान असे मस्त एकसारखे पापड तयार झालेले आहे आणि या आकारामध्ये जर बनवले ना तर 3 नंबरची मशीन आहे माझ्याकडे पापडाची, तर या आकारामध्ये 100 पापड बनवून तयार जे आहे ते झालेले होते. आता इथे पापडांचं तर झालं आणि सोबतच ना पार्सल बोलवले होते मी मिशोवरून. आता गावाकडे जायचं आहे, लग्न आहे, तर लग्नाचीच थोडीशी शॉपिंग करावं म्हटलं. नंबर वेगळा वेगळा आलाय. हे 40 नंबर, हे 39 नंबर. रिटर्न. मिशोची काय गॅरंटी नाही आहे. त्याच्यानंतर हा रिदूचा ड्रेस खूप मस्त दाखवला होता, आहे ना रिदू? सगळा पस्त पस्त निघाला. सगळं पस्त छान वाटते. टी शर्ट दिसाले, पण पैशाच्या मानाने एका धुण्यात जाते. लोकल आहे सगळं. बाजूला हो ना, दिसत नाही. म्हणून म्हणतो कपडे ऑनलाईन घ्यायचे नाही. हे छान आहे. 100 रुपये, 115 रुपयामध्ये पडली, ठीक आहे ना. हे घे ना अशी
आता तसं याचा ट्रेंड आहे. तेवढीच. हा अशी अशी नाही का मोबाईल आणि नॅपकिन आपल्याला घेऊन द्या ना मग अजून चांगली एक. देतो ना. दुकानात नेत नाही, ऑनलाईन घ्यायचं कुठं नाही. आहे बॉल? दुकानात नेत नाही आणि ऑनलाईन घ्यायचं नाही म्हणते. सांगा आता. तर बॅग छान आलेली होती आणि ज्युती आणि जी काही रिदूसाठी थोडंफार बोलवलं मी आणि सोबत अजून बरेच पार्सल बोलवले होते, पण ते पण तसेच आले. लगेच मी रिटर्न टाकलं. सकाळी आले आणि तेव्हाच लगेच रिटर्न टाकलं ओपन केल्याबरोबर. तर ते तुम्हाला काही शेअर करता आलं नाही. ते लगेचच 1-2 तासामध्ये त्यांनी रिसीव करून घेतलेलं होतं रिटर्नचं. त्यामुळे ते काही दाखवता आलं नाही, पण पूर्णपणे लोकल क्वालिटी आली होती. त्यामुळे कधी-कधी असं वाटते की ऑनलाईनमध्ये आपण फसतो. मग डायरेक्ट जायचं दुकानामध्ये छान घ्यायचं, पण वेळ नसतो यांच्याकडे, ड्युटी असते सतत आणि जेव्हा वेळ असते ना तेव्हा असं वाटते की उद्या जाऊ परवा जाऊ असं करून मग दिवस निघून जाते. त्यामुळे अजिबातच दुकानात जायलासुद्धा मिळालं नाही. आणि माझ्याकडे मी जर स्वतः जायचं म्हटलं तर दोघं पोरं यांना घेऊन जाणं म्हणजे ते अर्धी डोकेदुखी असते. म्हणून मी ऑनलाईन बोलवलं, पण त्याच्यातही माझं ना बऱ्यापैकी जे काही वस्तू आहे ती काहीच चांगली आली नाही आहे. तर आता एक दिवस काढून लग्नासाठी जर जायचं आहे तर शॉपिंग ही करावीच लागेल. कारण खूप दिवस झाले आम्ही कुठेच लग्नाला गेलो नाही आहे. आता बऱ्याच दिवसानंतर लग्न आहे, भाचीचं लग्न आहे, तर आता तिकडे जायचं आहे. त्यामुळेच ही तयारी माझी चाललेली होती ऑनलाईन थोडंफार आपल्या बजेटमध्ये जे काही आहे ती शॉपिंग करायची. पण ते काही जमलं नाही. बऱ्याच अशा गोष्टी ज्या आहेत त्या राहून गेल्या आणि ऑनलाईन काही आता वेळेवर मिळणार नाही. 2-4 दिवस लागते डिलिव्हरी व्हायला. तर 2-4 दिवसात ते येणार नाही आणि आले तर मग घरी पार्सल ठेवलं तर आम्ही तेव्हा गावाकडे राहू. तर ते डिलिवर्ड म्हणजे वापस रिटर्नसाठी कधी येतील, कधी त्यांना ते रिटर्नचं मिळेल आणि ते येऊन जर गेले तर मग ते पार्सल आपल्यावर बसेल, असं थोडंसं आहे डोक्यामध्ये. त्यामुळे एक दिवस आता शॉपिंगसाठी जावं लागेल. तर तोही व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर करेल. तर आता इथे छान कपड्यांच्या घड्या वगैरे घालून घेतल्या आणि इव्हनिंगचं हेच रुटीन असते. आता बघा ना, दुपारी इतके पापड बनवले, पण तेव्हा अजिबात इच्छा नव्हती की हे भांडे वगैरे घासून घ्यायचे. त्यामुळे आहे तसे मी बेसिनमध्ये ठेवून दिले छान, त्याच्यामध्ये पाणी टाकून ठेवलं जेणेकरून ते लवकर निघते. तर आता इथे संध्याकाळची सगळी कामे झाली होती. आता उद्याच्या पापडांची तयारी. तर उद्यासुद्धा पापड नाही, उद्या चकली बनवणार आहे. म्हटलं एक दिवस चकली एक दिवस पापड असं आपलं ठेवू आपण. तर त्यासाठी इथे आता अर्धा किलो साबुदाणा आहे हा जवळजवळ, तो भिजत घालून घेतला. आणि उद्या चकली जी आहे ती कशी बनवणार आहे त्याची रेसिपी येईल, तीही नक्की बघा. तर आता छान इथे भिजत घालून घेतलेलं आहे आणि 1 ते 1.5 इंच पाणी जे आहे ना ते वरती ठेवायचं. एकदम मस्त असा मोकळा फडफडीत जो साबुदाणा आहे ना तो भिजून तयार होतो. अजिबात त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकायची गरज नाही आहे. तर बघू शकता तुम्ही आपल्या बोटाच्या इंचीने ते मोजून घ्यायचं, प्रमाण जर समजत नसेल तर. आता याला छान झाकून ठेवून दिलं रात्रभर. त्यानंतर दिवसभर असं उन्हामध्ये पापडं करायचं. त्यानंतर हे ते आणि अहोसुद्धा घरीच होते, तर संध्याकाळी जास्त कुणाला भुका नव्हत्या, कारण की दुपारी मी कच्चा चिवडा बनवला, जिलेबी होती त्याही खाल्ल्या होत्या. तर आता जेवणाची कोणालाच इच्छा नव्हती आणि मग मुलं म्हणत होती काहीतरी मोमोज आणून दे. मग म्हटलं नको सारखं सारखं बाहेरचं. त्यामुळे पटकन मसाले भात जो आहे तो बनवायसाठी घेतला. सोयाबीनच्या वड्या टाकून मसाले भात जो असतो ना तो खूप छान लागतो. तर हाच होता आजचा छोटासा व्लॉग. कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.